जर तुम्ही मार्च 1979 मध्ये फक्त ₹1000 प्रत्येकी सोने, चांदी, फिक्स्ड डिपॉझिट आणि स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट केले असते, तर मार्च 2025 मध्ये ते किती झाले असते? जर तुम्हाला अंदाज बांधता आला किंवा तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता माझे उत्तर ऐकून तुम्ही अतिशय आश्चर्यचकित होणार आहात. आता आपण आपल्या 1000ची वाढ वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स मध्ये किती झाली असती ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड. गोल्डची ₹1000ची ग्रोथ झाली असती अप्रॉक्सिमेटली 95,800 इतकी. तर तीच सिल्वरची ग्रोथ झाली असती फक्त अप्रॉक्सिमेटली 59,300 इतकी. आता बघूया जिथे बऱ्याच लोकांचे पैसे इन्व्हेस्टेड आहे आणि तो पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्स. आकडे बघून तुम्हाला इथून पुढे या पर्यायामध्ये इन्व्हेस्टमेंट करावीशी नाही वाटणार, कारण फिक्स्ड डिपॉझिटची ग्रोथ फक्त आणि फक्त अप्रॉक्सिमेटली 37,700 इतकीच झाली आहे. आणि आता जर तुम्ही सेन्सेक्स मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर तेच ₹1000 झाले असते आज 7,07,000. आणि हो, ही वाढ अनेक वेळा मार्केट क्रॅश होऊन देखील झाली आहे. आणि आता बघूया या पिरियड मध्ये कुठले कुठले मार्केट क्रॅश झाले ते. सगळ्यात पहिल्यांदा जो मार्केट क्रॅश झाला तो होता 1992 साली आणि त्याचे कारण होते हर्षद मेहता स्कॅम. दुसरा जो मोठा क्रॅश झाला तो होता 2000 साली आणि तो झाला आयटी क्षेत्रातील .com मुळे. तिसरा जो क्रॅश झाला तो होता 2008 साली आणि त्याचे मुख्य कारण होते ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. आणि 2020 मध्ये जो क्रॅश झाला त्याचं कारण होतं कोविड. आणि सध्याचा जो मार्केट क्रॅश चालू आहे तो आहे इराण आणि अमेरिकेमधील युद्ध आणि जिओपॉलिटिकल टेन्शन्स. प्रत्येक वेळेस मार्केट जेव्हा जेव्हा पडले त्यावेळेस लोक घाबरली आणि काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट काढून घेतल्या आणि काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट थांबवल्या. परंतु प्रत्येक वेळेस मार्केट पडल्यानंतर मार्केट परत रिकव्हर झाले आणि आधीचा हाय देखील क्रॉस करून पुढे गेले. यातून धडा अगदी सोपा आहे. शॉर्ट टर्म करेक्शन तात्पुरते असतात, पण लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन मात्र कायमस्वरूपी असते. जर तुमचे गोल्स लॉंग टर्म असतील तर अशा ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ज्यांनी काही वर्षांपासून दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. आणि असा ॲसेट क्लास कुठला तो मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे. आणि हो, इथून पुढे एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी सेन्सेक्स म्हणतो तेव्हा मी डायरेक्ट स्टॉक्स बद्दल बोलत नाहीये. माझा अर्थ आहे म्युच्युअल फंड्स मार्फत केलेली इन्व्हेस्टमेंट. कारण आपल्या इन्व्हेस्टमेंटला प्रोफेशनल फंड मॅनेजर हाताळतो तेव्हा रिस्क कंट्रोल, डायव्हर्सिफिकेशन आणि डिसिप्लिन योग्य प्रकारे मेंटेन होतो. म्हणूनच स्वतः स्टॉक्स निवडण्यापेक्षा म्युच्युअल फंड्स हा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. म्हणूनच म्युच्युअल फंड्स मार्फत डिसिप्लिन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत राहा आणि ह्या करेक्शन्सची भीती न बाळगता त्याचा फायदा घ्या आणि अधिक इन्व्हेस्ट करा आणि लॉंग टर्म मध्ये जास्तीत जास्त रिटर्न्स कमवा. अशा प्रॅक्टिकल इन्व्हेस्टिंग इनसाइटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.